कोल्हापूर महापालिकेकडून थकीत घरफाळा दंड व्याजामध्ये 90% इतकी घसघशीत सवलत जाहीर करण्यात आली। 30 सप्टेंबरपर्यंत 90%ची सवलत असल्याने थकीत घरफाळा असलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाने केलंय। कोल्हापूर महापालिका हद्दीत सुमारे 1,67,000 मिळकतधारक आहेत। त्यांच्याकडून चालू आर्थिक वर्षात 104 कोटी रुपये घरफाळा वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। आतापर्यंत 35 कोटी रुपये घरफाळा वसूल झाला असून 70 कोटीपेक्षा अधिक रक्कम येणं बाकी आहे। जे मिळकतधारक वेळेवर घरफाळा भरतात त्यांना मूळ घरफाळा रकमेवर 6% सवलत दिली जाते, तर थकीत घरफाळा धारकांना व्याजासह दंड वसुलीच्या कारवाईला सामोरं जावं लागतं। त्यांनी लवकरात लवकर थकीत घरफाळा भरावा यासाठी महापालिकेकडून आजवर दंड व्याज रकमेत 80% सवलत दिली जात होती, पण आता थकीत घरफाळ्याच्या दंड व्याजावर 90% सवलत मिळणार आहे। या योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत असल्याने थकीत घरफाळा असलेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेचे कर निर्धारक सुधाकर चल्लावाड यांनी केलंय। महानगरपालिका प्रशासनाने माहे सप्टेंबर 2025 मध्ये घरफाळा थकीत रक्कम मध्ये 90% दंडाची सवलत योजना लागू केलेली आहे। त्यानुसार आज दिनांक 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण थकीत रकमेच्या 90% एवढा दंड माफ होणार आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरातील जे थकीत मिळकतधारक आहेत त्यांना कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो की त्यांनी सदर सवलत योजनेचा लाभ घ्यावा आणि 90% सवलत योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत संपूर्ण रक्कम भरून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे।